नमस्कार मंडळी. 250 ग्रॅम पनीर घेतलं, 2 कांदे कापून घेतले, 2 टोमॅटो कापले, 3-4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, 10-12 लसूणच्या पाकळ्या. कढईमध्ये तेल टाकलं, पनीर तळून काढून घेतलं. त्याच कढईमध्ये कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि मिरची टाकून घेतली. 10-12 काजू टाकले, परतून घेतलं. 2 मिनटं झाकण ठेवून वाफवून घेतलं. त्यानंतर 4-5 काळी मिरी टाकायची, 2 लवंग टाकायच्या, 1 मोठी वेलची आणि कसुरी मेथी टाकायची 1 चमचा आणि सगळं शिजून मसाला थंड करून वाटण तयार करायचं. एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडं मीठ, हिंग टाकायचं, पनीरचे तुकडे टाकून घ्यायचे आणि 5-10 मिनटं ठेवायचे. त्यानंतर कढईमध्ये तेल आणि बटर टाकायचं आणि थोडंसं जिरं टाकायचं, कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून वाटण टाकायचं, ते परतून घ्यायचं. यामध्ये आता हे धना पावडर, हळद, लाल मिरची पावडर आणि थोडासा काळा मसाला, पनीर मसाला टाकून हे सगळं छान परतून घ्यायचं. यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकायचं, चवीप्रमाणे मीठ, बारीक कापलेली कोथिंबीर, पनीर टाकून 5-10 मिनटं हे शिजून घ्यायचं. पनीर मसाला तयार आहे. मस्त गरमागरम खाऊन घ्यायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं.